विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सक्सेस स्टडी हब अकॅडमी मध्ये। आज आपण नवोदयचा असाइनमेंट 1.2 सोडवणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1.1 अतिशय सोप्या पद्धतीने सोडवून घेतला होता, त्याप्रमाणेच आपण 1.2 सोडवणार आहोत। चला तर सुरुवात करूया। The difference between the smallest 6-digit number and the greatest 4-digit number म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न तुम्हाला समजला का? समजून घ्या। समजला नसेल तर मी सांगते, पहा। लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे तुमची? लहानात लहान 6 अंकी संख्या आहे 1 लाख। 1 लाख ही तुमची लहानात लहान 6 अंकी संख्या आहे। आणि मोठ्यात मोठी ग्रेटेस्ट म्हणजे काय? तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? 9999। या दोघांची काय करायची आहे? तुम्हाला वजाबाकी करायची आहे, डिफरन्स काढायचा आहे मुलांनो। पहा, 1 लाखामधून 9999 मायनस केल्यावर तुमचं उत्तर काय येते? तर 19001 हे तुमचे उत्तर आले। मग आता पर्याय क्रमांक सी हे तुमचे उत्तर बरोबर आहे। पहा, दुसरा प्रश्न, the sum of the prime number out of the numbers 70, 8, 21, 30, 41, 2, 27, 31 आणि 51 is म्हणजे काय करायचं या प्रश्नामध्ये तुम्हाला? पहा, प्राइम नंबर दिलेले आहेत। प्राइम नंबर म्हणजे काय? तर मूळ संख्या। मूळ संख्या शोधून तुम्हाला त्यांची बेरीज करायची आहे। इथे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या अशा दोन्ही प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत। पहा, यामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर 70, नंतर 30, 41, त्यानंतर 31 या काय आहेत तुमच्या प्राइम नंबर। आणि दुसरा राहिलेला 2 हा काय आहे? प्राइम नंबर सुद्धा आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे। म्हणून या सगळ्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला। तुमची बेरीज काय येणार? पहा, 104 104। पर्याय क्रमांक सी हे तुमचे उत्तर बरोबर आहे। पहा आता तिसरा प्रश्न, which of the following is true for 33 and 97 म्हणजे 33 आणि 97 बद्दल योग्य विधान कोणतं आहे? योग्य पर्याय कोणता आहे? तो तुम्हाला निवडायचा आहे। पहा, 33 ही प्राइम नंबर नाहीये, म्हणजे मूळ संख्या नाहीये। 11 च्या टेबल मध्ये 33 येतात आणि 97 ही प्राइम नंबर आहे, म्हणजे 97 ही मूळ संख्या आहे। म्हणून या दोघांमधला कॉमन फॅक्टर काय आहे? तर कॉमन फॅक्टर 1 आहे। म्हणून पर्याय क्रमांक बी, बोथ आर को-प्राइम नंबर्स हा पर्याय बरोबर आहे। को-प्राइम नंबर मध्ये कॉमन फॅक्टर काय असतो? 1 असतो। म्हणून पर्याय क्रमांक बी हे तुमचे उत्तर बरोबर आहे। पहा, चौथा प्रश्न, which is the smallest 5-digit number formed by using the digits 4, 5, 0 and 3 म्हणजे जे अंक तुम्हाला दिले आहेत त्या अंकापासून तुम्हाला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे। पहा, लहानात लहान संख्या तयार करताना 5 अंकी संख्या तयार करायची आहे तुम्हाला। 4 अंक दिले आहेत आणि 5 अंकी संख्या तयार करायला सांगितले आहे। लहानापासून मोठ्याकडे अंकांचा क्रम लावायचा आहे आणि जो सगळ्यात लहान अंक आहे तो डबल वापरायचा आहे। पहा, मग सुरुवातीला सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 0 सुरुवातीला घेतला तर किंमत नसते, संख्या लहान तयार होते। म्हणून त्यानंतरची संख्या कोणती आहे? 3। सुरुवातीला आपण 3 वापरणार। 3 च्या नंतर सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? अंक 0, म्हणून 0 हा डबल वापरायचा आहे। आणि नंतर 4 आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठा अंक काय आहे? तर 5, म्हणून 3005 30,045 30,045 पर्याय क्रमांक बी हे तुमचे उत्तर बरोबर आहे। असेच प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्या सक्सेस स्टडी हब अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।